स्टुडंट्स, आजच्या लेसनमध्ये आपण बी, सी, पी अँड टी या लेटर्सचा यूज शिकणार आहोत. यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक क्वेश्चन दिलेला आहे. यामध्ये आपल्याला सांगितलंय की जॉइन द सेम वर्ड्स. जॉइन, JOIN, जॉइन. जॉइन म्हणजे जोडा. जॉइन, जॉइन मीन्स जोडा. द सेम वर्ड्स. सेम, SAME, सेम. सेम म्हणजे सारखे. वर्ड्स, WORDS, वर्ड्स. वर्ड्स म्हणजे शब्द. सारखे शब्द जोडा. आणि कसे जोडायचेत? विथ ए लाईन. रेघेने जोडा. विथ ए लाईन. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. BALL, बॉल. BALL, बॉल. आणि इथे एक पिक्चर सुद्धा बॉलचं आपल्याला दिलेलं आहे. आणि याच्यामधून आपल्याला बॉल हा शब्द बरोबर निवडायचा आहे. 3 वर्ड्स दिलेले आहेत आपल्याला ऑलरेडी. पहिला शब्द आहे PUMP, पंप. सेकंड वर्ड आहे BALL, बॉल. आणि थर्ड वर्ड आहे COME, कम. आता याच्यामध्ये आपल्याला बरोबर लेफ्ट साइडला जो वर्ड दिलेला आहे BALL, बॉल, तो या 3 वर्ड्स मध्ये कुठं आहे हे शोधायचं आहे आणि तो जोडायचा आहे. इथं आपल्याला दाखवलेला आहे BALL, बॉल हा वर्ड इथं आहे आणि तो आपल्याला जोडून देखील त्यांनी दाखवलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. एक पिक्चर आपल्याला दिसतं आहे इथं. ती आहे कॅट. कॅट म्हणजे मांजर, आपल्याला माहिती आहे. CAT, कॅट. आणि बरोबर या वर्ड्समध्ये आपल्याला कॅट हा शब्द शोधायचा आहे. कॅट हा वर्ड शोधायचा आहे. पहिला शब्द आहे GET, गेट. नेक्स्ट वर्ड आहे BOX, बॉक्स. आणि थर्ड वर्ड आहे CAT, कॅट. म्हणजे बरोबर आपल्याला इथं कॅट हा वर्ड सापडलेला आहे. तो आपण जोडून घेतलाय. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. हे आहे पॉट. आपल्याला समोर दिसत आहे पॉट म्हणजे मातीचे भांडे. आणि मग POT, पॉट ही त्याची स्पेलिंग आहे. मग इथं आपल्याला जे 3 वर्ड्स दिलेले आहेत त्यामधून ते करेक्ट स्पेलिंग निवडायचं आहे. पहिला वर्ड आहे POTATO, पोटॅटो. हा वर्ड आपण आधी पाहिलेला आहे बघा. त्यानंतर CUP, कप. आणि थर्ड लास्ट वर्ड आहे POT, पॉट. करेक्ट तो वर्ड आपल्याला जोडायचा आहे POT, पॉट. फोर्थ एक्झाम्पल आपण पाहूया. हा समोर आपल्याला टायगर दिसतो आहे. याचंही स्पेलिंग आपण पाहिलेलं आहे. याआधी आपण ज्यावेळी स्पॉट द लेटर हा भाग पाहिलेला होता त्याच्यात हे शब्द आलेले आहेत, हे वर्ड्स आलेले आहेत. तर TIGER, टायगर हा शब्द आहे. आपण पुढचे वर्ड्स आपण वाचूया. TIGER, टायगर. PARROT, पॅरट. आणि TABLE, टेबल. यामध्ये टायगर या वर्डशी टायगर हा वर्ड जोडायचा आहे आपल्याला आणि तो आपण जोडू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे तर जॉइन द सेम लेटर्स, सारखी अक्षर जोडा. विथ ए लाईन. आपल्याला आता इथं वर्ड्स जोडायचे आहेत का? नाही. काय जोडायचे आहेत? लेटर्स जोडायचे आहेत. चला तर लेटर्स जोडण्याचा आपण सराव करूया. हा आपल्याला दिलेला आहे एक उदाहरण. T आणि T जोडलेला आहे. नेक्स्ट आपण लेटर जोडूया. नेक्स्ट लेटर आहे C. आपल्याला C कुठं दिसतंय ते पाहायचं आहे. सेकंड कॉलम मध्ये. हा सेकंड कॉलम आहे, हा फर्स्ट कॉलम आहे. तर या सेकंड कॉलम मध्ये आपण बघूया
की सी हे लेटर कुठं दिसतंय. फर्स्ट लेटर आहे डी, सेकंड आहे ए, बी, टी, सी, पी, एच, ई, एन. आता याच्यामध्ये सी हे इथं आपल्याला दिसतं आहे, हे सी लेटर आहे. आता हे 2 लेटर्स सेम लेटर जोडायचे आहेत आपल्याला, ते आपण जोडून घेऊया. असंच नेक्स्ट लेटर आहे डी. डी हे लेटर आपल्याला जोडायचं आहे सेकंड कॉलम मधल्या डी या लेटरशी, आणि सेकंड कॉलम मधलं डी लेटर इथं आहे, तर आपण ते जोडून घेऊया अशा पद्धतीने. नेक्स्ट लेटर आहे ए. हे ए लेटर आपण जोडताना सेकंड कॉलम मध्ये ए कुठं आहे ते सर्च करूया, शोधूया, आणि आपल्याला दिसून येतंय की ए इथं आहे. बरोबर ते अक्षर आपण इथं जोडून घेऊया. नेक्स्ट लेटर आहे ई. ई हे लेटर आपल्याला जोडायचं आहे सेकंड रो मध्ये, सेकंड कॉलम मध्ये ई कुठं आहे ते शोधून जोडूया. बरोबर इथं ई आहे, आणि मग आपण हे 2 सेम लेटर्स जोडून घेणार आहोत, ई. नेक्स्ट लेटर आहे पी. पी फॉर पॅरट. आपण पाहिलेलं आहे, अगदी समोरच पी हे लेटर दिलेलं आहे. आपण ते दोन्ही लेटर्स जोडून घेऊया. नेक्स्ट लेटर आहे बी. हे बी लेटर कुठं आहे, तर बरोबर वरच्या बाजूला इथं बी हे लेटर दिलेलं आहे, ते आपण जोडून घेऊया. नेक्स्ट लेटर आहे एन. एन लेटर कुठं सापडतंय पहा, एन लेटर लास्टला आहे सेकंड कॉलम मध्ये. आपण हे दोन्ही सेम लेटर्स जॉईन करून घेऊया. नेक्स्ट लेटर आहे एच. एच हे लेटर आपल्याला जोडायचं आहे. एच लेटर इथं आहे, बरोबर आपण ते जॉईन करूया. लेटर आहे एच. अशा पद्धतीने आपण सेम लेटर्स हे जोडून घेतलेली आहेत. नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूया. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, स्पॉट द लेटर. स्पॉट, स्पॉट म्हणजे काय, ओळखा. द लेटर अक्षर इन द वर्ड्स, वर्ड्स मध्ये, शब्दांमध्ये ते अक्षर शोधा. जॉईन द सेम लेटर्स, जॉईन द सेम लेटर्स, सारखे लेटर्स जॉईन करा. बघा पहिलं लेटर दिलेलं आहे बी, आणि बी हे लेटर आपल्याला जॉईन करायचं आहे. शब्द आपण पाहूया आणि मग ते जोडून घेऊया. पहिलं वर्ड आहे बॅट, BAT बॅट. नेक्स्ट वर्ड आहे HABIT हॅबिट, हॅबिट म्हणजे सवय. नेक्स्ट वर्ड आहे रबर. नेक्स्ट वर्ड आहे टब, आणि लास्ट वर्ड आहे बॉल, BALL बॉल. आता याच्यामध्ये बी कुठं आहे ते बरोबर इथं आपल्याला जोडून दाखवलेलं आहे. आपल्याला बी हे लेटर जोडायचं आहे. कसं जोडलंय, कसं जॉईन केलंय हे पहा. आता तसंच आपल्याला नेक्स्ट जे लेटर आहे सी, ते आपण जॉईन करून घेऊया. पहिला वर्ड दिलेला आहे CUP कप. नेक्स्ट वर्ड दिलेला आहे CREAM क्रीम. नेक्स्ट वर्ड आहे CAT कॅट. नेक्स्ट वर्ड आहे COCK कॉक. अँड लास्ट वर्ड आहे LOCK लॉक. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वर्ड मधलं सी हे अक्षर जॉईन करायचंय. सुरुवात करूया. CUP कप, सुरुवातीलाच बघा हे लेटर आलेलं आहे. आता नेक्स्ट वर्ड मध्ये CREAM क्रीम हा वर्ड आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच स्टार्टिंगला सी हे लेटर आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. CAT कॅट, स्टार्टिंगला सी हे लेटर आलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. COCK कॉक, याच्यामध्येही सी हे लेटर सुरुवातीला आलेलं आहे. त्यानंतर लास्ट वर्ड LOCK लॉक,
याच्यामध्ये मात्र थर्ड नंबरला सी हे लेटर आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण सी हे लेटर जोडून घेतलं. नेक्स्ट लेटर आपल्याला जोडायचं आहे पी. आधी वर्ड वाचून घेऊया. JUMP जंप, STOP स्टॉप, POT पॉट, APPLE ॲपल, PLEASE प्लीज. हे वर्ड्स आहेत आणि याच्यामध्ये पी हे लेटर आपल्याला सर्च करायचं आहे. JUMP जंप, STOP स्टॉप, त्यामध्ये पी लेटर आपण स्पॉट करतोय बघा. तिथून नेक्स्ट वर्ड POT पॉट, स्टार्टिंगलाच पी आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे ॲपल, APPLE, हे सेकंड नंबरचं पी. त्यानंतर थर्ड नंबरचं पी बघा, सेकंड नंबरचं पी आणि त्यानंतर थर्ड नंबरचं पी. नेक्स्ट लेटर आपल्याला जोडायचं आहे पी. लास्ट वर्डमध्ये स्टार्टिंगलाच पी आहे प्लीज याच्यामध्ये. अशा पद्धतीनं आपण पी हे लेटर जोडून घेतलं. आता आपण लास्ट लेटर आपल्याला दिलेलं आहे टी, ते शोधायचं आणि जॉईन करून घ्यायचं आहे. टी हे लेटर आपण सर्च करण्याच्या आधी हे वर्ड्स रीड करून घेऊया. TIGER टायगर, STAND स्टँड, BEST बेस्ट, TOP टॉप, TEST टेस्ट, असे हे वर्ड्स आहेत. आणि याच्यामध्ये टी हे लेटर आपल्याला सर्च करायचं आहे, स्पॉट करायचं आहे. तर आपण टी लेटर स्पॉट करूया. TIGER टायगरमध्ये स्टार्टिंगलाच टी हे लेटर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे STAND स्टँड. स्टँड या वर्डमध्ये सेकंड नंबरला टी हे लेटर आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे BEST बेस्ट, यामध्ये लास्ट फोर्थ नंबरला टी हे लेटर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे TOP टॉप, यामध्ये फर्स्ट नंबरला टी हे लेटर आलेलं आहे. आणि त्यानंतर टेस्ट या शब्दात 2 टाइम्स टी हे लेटर आलेलं आहे. एकदा फर्स्ट टाइमला आहे टी अँड लास्ट टाइम टी. स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपण ही लेटर्स इथं जॉईन करून घेतलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला रीड द नेम ऑफ द लेटर, म्हणजे अक्षराचं नाव वाचा, हा एक होमवर्क दिलेला आहे. तोही आपण करूया. माझ्या मागं रीड आफ्टर मी, माझ्या मागं म्हणा. बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, पी फॉर पॉट, टी फॉर टायगर. नेक्स्ट आपल्याला एक होमवर्क दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय ट्रेस द लेटर. ट्रेस म्हणजे गिरवा. विथ युअर फिंगर, बोटाने गिरवा. ट्रेस इट विथ अ पेन्सिल, आणि त्यानंतर काय करा, पेन्सिलनं गिरवा. कॉपी द लेटर इन युअर नोटबुक, आणि काय करा, हे जे लेटर आहे ते तुमच्या 4 लाईनच्या नोटबुकमध्ये कॉपी करा, लिहा. बघा, फर्स्ट लेटर दिलेला आहे बी, आणि ते इथं 1 2 3 अँड 4 लाईन्स आहेत. अप्पर 3 लाईन्स म्हणजे वरच्या 3 लाईन्समध्ये पहिल्यांदा उभी रेघ एक काढलेली आहे, एक लाईन काढलेली आहे, आणि त्यानंतर एक कर्व लाईन काढलेली आहे. अशा पद्धतीने बी हे लेटर. त्यानंतर सी हे लेटर असं काढायचं आहे. आपल्याला डायरेक्शन सुद्धा दाखवली आहे बघा. ती डायरेक्शन आपल्याला घेऊन काय करायचं आहे, सी हे लेटर काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पी हे लेटर काढायचं आहे. पहिल्यांदा स्टँडिंग लाईन खालच्या 3 लाईन्समध्ये काढायची, आणि नंतर पी हे अक्षर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर वरच्या अप्पर 3 लाईन्समध्ये टी हे लेटर काढायचं आहे.
अशा पद्धतीनं आपण 4 लेटर्स लिहिलेले आहेत आणि आपल्याला आणखी एक सराव दिलेला आहे, एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. आपल्याला सांगितलं आहे ड्रॉ द लेटर इन द एअर. काय करा, हवेमध्ये लेटर ड्रॉ करा. त्याचप्रमाणे ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. हा एक मजेशीर खेळ आहे बाळांनो. तुम्ही काय करायचं तर तुमच्या मित्राच्या पाठीवरती हे अक्षर लिहा आणि त्याला ओळखायला सांगा, बघ बरं मी कोणतं अक्षर लिहितोय. त्याला ते ओळखता येतंय का ते पहा. हा खेळ तुम्ही खेळू शकता. अशा पद्धतीनं आपण बी, सी, पी अँड टी या लेटर्सची ओळख घेतलेली आहे, शिकलेलो आहोत. काही वर्ड्स घेतलेले आहेत, आपण ते रीड केलेले आहेत. त्याचप्रमाणे बी, सी, पी अँड टी ही लेटर्स राईट करायला देखील आपण शिकलेलो आहोत. तुम्ही असाच अभ्यास करीत राहा, असाच स्टडी करा. तुमच्या चांगल्या अभ्यासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.